Gaga
Thank you.
केली पांडुरंगी काम क्रोध लोभ निमाली ठाईती अवघी आनंदाती सृष्टी झाली आटव नाटव गेली भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाली ठाईती अवघी आनंदाती सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे संसारी जन्मी जे याती लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली पांडुरंगा करू तरुण तुलसी माला कंदरम कंजे नेत्रम सदयधवलः संविठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमदानुग्रह लादलू पावन झालो चराचरी नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मस्तक माझा पायावरी आभार करी संतांचा आभार करी संतांचा आभार करी संतांचा पिकल्या शेंदे कडूपण गेले तैशे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईते अवघी आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगतवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीच्या नंतर जीवनामध्ये जी झालेली स्थिती आहे ती स्थिती जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्याद्वारे आपल्या पुढे
मानतायत. अभंगाचं यथामती यथावकाश गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने चिंतन करत असताना गेली 17 वर्ष चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मी यावर्षीच्या या सप्ताहामध्ये आजचीही कीर्तन पुष्प सेवा सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी संयोजक मंडळी भजनी मंडळी यांच्या सर्वांच्या आज्ञेस्तव ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. श्री क्षेत्र पोखरी या नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या आशीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय भगवान भाऊ वामन भाऊ या संत महंतांच्या कृपेने या नगरीमध्ये सुंदर भव्य दिव्य असा या वर्षीचा हा उत्सव पार पडत आहे. आणि या उत्सवामध्ये दुग्ध सरकरेचा योग असा आहे की या ठिकाणी श्री भगवान परमात्मा विठ्ठल रुक्मिणी भगवान दत्तात्रय गहिनीनाथ महाराज तसेच श्री संत वामन भाऊ आणि श्री संत भगवान भाऊ या मूर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या नाम सप्ताहामध्ये यावर्षी होत आहे. फार मोठा आनंदाचा क्षण आहे. मला वाटतं ती तारीख आहे 20 तारखेला ती मुहूर्त आहे आणि अशा शुभ मुहूर्तावरती हा उत्सव या ठिकाणी त्या दिवशी सांगताही आहे या उत्सवाची. आणि मला वाटतं मूर्ती प्राणप्रतिष्ठा ही त्याच दिवशी आहे. आणि त्या निमित्ताने मला वाटतं सप्ताह पाठीमागे घेतला वाटतं पुढं असतो पण थोडा काहीतरी या कार्यक्रमाच्या नियोजनामुळं थोडा पाठीमागे घेतलेला आहे. आणि सुंदर असं नियोजन ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व परिसरातून पंचक्रोशीतून आलेली भाविक भक्त मंडळी असतील, टाळकरी मंडळी, गायक वादक महाराज मंडळी, संस्थेतील सर्व विद्यार्थी वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एक आनंदमय वातावरणामध्ये हा नामयज्ञ या ठिकाणी पार पडत आहे. एक ऐतिहासिक भूमी आहे नाही का, समाधी आहे. आणि अशा ऐतिहासिक भूमीमध्ये सुंदर असा या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने प्रयत्नाने हा एक मंदिराचा भव्य दिव्य असा हा सभामंडप असेल, मंदिराची उभारणी असेल या ठिकाणी झालेली आहे. आणि ग्रामस्थांच्या संख्येनुसार जरी विचार केला तर फार मोठं काम गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेले आहे. आणि एक तप पूर्ण होऊन दुसऱ्या तपाकडे हा सप्ताह वाटचाल करत आहे. आणि त्याच्यामध्ये एक योगायोगाने माझ्याकडे ही सेवा खरं म्हणजे आली. बऱ्याच दिवसापासून या गावाला येण्याचं म्हणजे निमंत्रणही होतं तसं, पण योग काय कधी आला नाही. कारण या गावामध्ये आमच्या भावाच्या मुली आहेत आणि बहिणीचे बी मुली आहेत, म्हणजे पुतण्या बी आहेत आणि भाचे बी आहेत. त्यामुळं नातं सांगायची जागा नाही. पण त्यांना वाटलं नात्याच्या नात्याने येते, पण मी नात्याच्या नात्याने चालणार नाही. कारण मी संन्यासी माणूस आहे, मला काही त्याची आवश्यकता नाही. मी पुरीला सांगायचो जेव्हा गावाचं आमंत्रण येईल तेव्हा येत असतो. मी असला फुटका बुवा नाही बशीला लावून कीर्तन घ्यायला, तिथली तारीख जाणार जाऊ द्यायची, तिथला नियम आपल्याकडे आला पाहिजे. असलं तसला हलकटपणा आपल्याकडे नाही. ग्रामस्थांचा आपला ज्या दिवशी संबंध येईल आणि ज्या दिवशी ही ग्रामस्थांचा आणि ही पाहुण्याडवळ्याचा संबंध येण्यापेक्षा ज्या दिवशी भगवान परमात्म्याच्या मनात येईल इतिहासात सेवा लिहिलेली असेल त्याच दिवशी मिळणार. ही त्यांच्या यादीला नाव पाहिजे नाही का. सेवा आपली कुठं करायची ही त्यांच्या यादीला नाव पाहिजे. ही माझं नाव यावर्षी भगवान म्हणला असं मी यायला लागलोय तर तू सुद्धा ये. मी एक आळंदी पंढरीचा सामान्य वारकरी आहे. आळंदी पंढरी महिनावारीचा सामान्य वारकरी आहे. भगवान परमात्म्याला माझ्याबद्दल काय प्रेम वाटलं असेल म्हणून त्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भगवान बाबा या संत मंतांनी मला या ठिकाणी ही सेवेसाठी संधी दिली. आणि आपलं सर्वांचं भरभरून दर्शन झालं. आणि हा उपस्थित समाज सर्व पंचक्रोशीतला परिसरातला ग्रामस्थ गावकरी मंडळीचा हा सगळा 7 ते 9च्या वेळेमध्ये आधी आनंददायी असा सोहळा वाटतो, भरभरून वाटतो महाराज. आता सध्या 9 ते 11 कीर्तनं घातलेली आहेत बघा.
रात्री मी पाटोदा तालुक्यामध्ये कीर्तन केलं गांधणवाडीला. अन्नदान लय भरपूर, इतकी जेवत होती की मी गेल्यापासून जेवतच होती, भलती जेवत होती. पण मला माहित होतं ही जेवलेली थांबणार नाहीत. आता मी त्यांना म्हणायचो ही जरा तुम्ही कॅसेट बदला. आणि खरंच तसं झालं महाराज. कीर्तनाला ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस वार्ड क्रमांक खालीच राहिला. आणि मग मी त्यांना सांगितलं आता बा म्हणलं आता कसं आहे. ते म्हणले आता महाराज काय करू, असेच करतात माणसं, जेवते निघून देते. मी म्हणलं लोक तसे करीत नाहीत, तुम्ही तर असं वाकडं करतात म्हणलं त्यांच्या सुविधं नाही का. पण मला वाटतं हिथंही 9 ते 11 कीर्तनं होती. पण यावर्षी हा बदल केला आणि या बदलचा काय अनुभव आहे, ह्याचा काय आनंद आहे हे गावाच्या लक्षात आलं असं केलेलं जे अन्नदान आहे, केलेली जी सेवा आहे ती सर्वांनी कथा कीर्तन जर ऐकली तर ती सार्थकी लागतात महाराज. आणि म्हणूनसाठी ज्यांना काही वाटत असेल की बरे आपलं 9 ते 11च ही काय 7 ते 9 कशाला काढलं असं सुरुवातीला वाटतं महाराज. आणि बऱ्याच गावची कीर्तन त्याच्यामुळंच 9 ते 11 चालले ते. कारण काही काही मंडळी होऊनच देत नाही, ज्यांना जीवन झोपायचं येते ना ते हलवूनच देत नाही. आता आपली हबप असते तर आपल्याला सगळ्याची गरज असते. आणि मग बैठकीत जर त्यांनी बाया मागा सारल्या करा म्हणा तुम्हाला सप्ताह आम्हाला नाही, आपण म्हणते नाही बाबा 9 ते 11 9 ते 11 पण तसं नका नाही का. पण खऱ्या अर्थाने आनंद जर लुटायचा असेल ना, सर्व माता भगिनी सर्व या ठिकाणी येत आहेत कीर्तनाला. का तर जेवणाची व्यवस्था इथं आहे, अगदी उत्तम प्रकारे सोय आहे महाराज जेवणाची. कारण मी स्वयंपाक घराकडूनच फेटा बांधून आलोय, पुऱ्याचाच वास आहे नुसता सगळा तिकडे. काय उत्तम सोय, काय विचारूच नका नसतं नाही का. आणि मग आता माता भगिनीने अशा सर्वजणी आल्याच्या नंतर आणि अशा गरम गरम पुऱ्या जर खाऊन गेल्या आणि घरी झोपणाऱ्या माणसाला जर सांगितलं लई पुऱ्या गरम होत्या रात्री, तर ती शिळ्या भाकरी खाऊन झोपलेलं कायला मरायला राहील का घरी. ती म्हणेन उद्या तुमच्या आधी आम्ही आहे इथं नाही का. गरम गरम पुऱ्या, गरम भाजी, सगळं काय नाही का. महाप्रसाद असली सुंदर. आणि पुन्हा तरी या गावच्या महिला मंडळी काय भाग्यवान असतात, आल्या आल्या मी पाहिले त्यांच्यासाठी सेपरेट व्यवस्था महाराज. खुडकीची पुढं टेबल खुडच्या जेवायला टाईट उभं सोय महाराज नाही का, जंगे सोय उभं. आणि म्हणून त्यासाठी या कार्यक्रमाला काय झालं एक स्वरूप प्राप्त झालं बरं का. मी विनंती करतो पंचकृषीतल्या मंडळीला विनंती करतो. आता कोणत्या तरी गावाचं नाव इथं सांगणं काही बरोबर नाही, पण मी या गावाशेजारीच गावात कथा कीर्तन करतो. जरा थोडं इथून दूर आहे, 1-2-3 किलोमीटरचा अंतरात असेल. पण त्यांना मी सांगून पाठवलं ते 9 ते 11ची वेळ ठेवते. आणि ते 9 ते 11च्या वेळेत माणसं काही कुणी राहत नाही कीर्तनाला. पण मला असं वाटतं की ह्या परिसरातल्या पंचकृषीतल्या ज्या ज्या गावामध्ये 9 ते 11ची कीर्तनं असतील, अन्नदान नसल, त्या मंडळीनं पोखरी गावचं अवश्य आपण अनुकरण करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आपल्या आपल्या गावामध्ये बदल करा. 7 ते 9 कीर्तनं, नंतर महाप्रसाद. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो कथा कीर्तन करून जेवण घेतलेला हाच महाप्रसाद होतो महाराज. हे अन्यथा ते महाप्रसाद नाही, ते जेवण झालं. मग ते सप्त्यातलं जेवण झालं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण महाप्रसाद होऊ शकत नाही महाराज. ह्या अन्नावरती कथा कीर्तनाचा, हरिपाठ या सगळ्याचा संस्कार झालेले असतात आणि तो प्रसाद बनलेला असतो. आणि तो प्रसाद सामान्य नाही महाराज. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरुषोपजायते नाही का. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की प्रसाद जीवनातलं दुःख मिटवतो, म्हणून प्रसाद घेतला पाहिजे. आणि तो प्रसाद जर बनवायचा असेल तर त्याला अगोदर कीर्तन आणि नंतर भोजन ही निवेदन अगदी सुंदर केलेलं आहे. आणि ही तर माझ्या अगदी हाडातच आहे. आमच्या तालुक्यातले गायक, सुंदर असे गायक हरिभक्तपरायण अंगद आबा ढोले हे हजर आहेत, त्यांना विचारा. मी जामखेड तालुक्यामध्ये महाराज उभा राहून अख्खा तालुका बदलीत आणलाय 7 ते 9 मध्ये. 9 ते 11 कीर्तन ठेवायचं नाही. आणि मोठेपणा म्हणून सांगत नाही, केलेली कृती सांगतो. मी साक्षीदार आहे. मी कितीतरी गावामध्ये गावं बदलवण्यासाठी शेवटच्या महाप्रसादाच्या साखर पूर्ण गावाला दिली. कितीतरी माझ्या खिशामध्ये तुमच्यासारख्या सामान्य मंडळीनं वारकऱ्यांनी जी पाया पडून माझ्या खिशात दक्षिणा घातली असेल, मी ती दक्षिणा त्या साखरेच्या निमित्ताने दिली. पण लोकांना म्हणलं तुम्ही 7 ते 9 कीर्तनं ठेवा. आमच्या तालुक्यात 99% 7 ते 9 कीर्तन आपल्यात झालेत. आता कुठंतरी राहिले ते 4-2 आता ह्या तुरी बिजाय घातल्या म्हणजे काही सगळ्यात भिजत नसतात, ते राडकाने निघतच असतात नाही का असतात. पण हळूहळू काहीतरी बदल होणार त्याच्यामध्ये. का तर समाजाच्या लक्षात येतं महाराज
आता तुम्ही पुढल्या वर्षी गावकरी मंडळी बैठक घ्या आणि ठरवा पुढल्या वर्षी 9 ते 11 कीर्तन करायची. तुम्हाला 99% समाज गावातला म्हणाले कशासाठी बदल करायला लागला. अगदी चांगलं आहे ना. हरिपाठाला आलं की लगेच कीर्तन ऐकायचं, जीवन झोपायला जायचं नाही का, व्यवस्थित एकदम सगळं. नाहीतर मग आधी झोपायला जायचं आणि 9ला कीर्तन सुरू करायचं आणि 10ला चढायला लावायचं आणि मग बाकीच्या राहिलेल्या जांभळ्या द्यायच्या. त्यामुळं अगदी ही वेळ निवडल्याबद्दल मी अगदी ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आपला जास्त वेळ नाही घेता अगदी अभंगाचं चिंतन नियोजित वेळेमध्ये ठेवून आपल्या 9 ते 7 ते 9च्या वेळेला पूर्ण विराम करतो आणि आपल्याला पुढे महाप्रसाद घ्यायचा आहे. बाळ गोपाळ मंडळी भरपूर आहेत, येतातच, झोपतच नाहीत, पोरं झोपत नाहीत. काय काय आमच्याकडे जुनी गाव आहेत ना, ते मध्ये लेकरं बाळ झोपत येतात, मग खाऊ कुणाला घालायचं. म्हणलं लेकरं बाळ झोपत नाही, तुमच्याच कारदाडाला आगी पडत. लेकरा बाळाचं नावच घेऊ नका. आता कोणतीच लेकरं 9 ते 8 झोपत नाही, ते आई बापाला झोपी लावते तर मग टीव्हीची बटणं बंद करते, मोबाईल मग नंतर बंद करतात महाराज. ते आई बाप पोहायला लागले त्यानंतर ती काय अगोदर झोपत नाही. पण ही असे काही काही माणसं आहेत की ती 7 ते 9चा वेळ येऊ देत नाहीत. पुढे लेकरा बाळाला जेवायचं, पुन्हा कोण राहतंय. मला वाटतं त्यांना पोखरीत आणलं तर बरं होईल, म्हणजे दाखवता येते लेकरं कसे बसले ते, किती लहान लहान लेकरं येतात नाही का. असो, मी आपल्या या वेळेला धन्यवाद देतो आणि निश्चितच जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन अल्पशा वेळेत आपल्या पुढे ठेवतो. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, परमात्मा प्राप्तीने भगवत दर्शनाने आमच्या जीवनामध्ये जी काही स्थिती प्राप्त झालेली आहे ती स्थिती आम्हाला जर कुणी प्राप्त करून दिली असेल तर तुकोबाराय सांगतात पांडुरंगाने आम्हाला ती स्थिती प्राप्त केलेली आहे. तैशी आम्हा केली पांडुरंगे, पांडुरंगे आम्हा तैसे केले. कैसे? त्याच्यासाठी दृष्टांत दिला. पिकली शेंदे कडूपण गेली, तैशी आम्हा केली. प्रश्न तिथंच आहे आणि उत्तर सुद्धा तिथंच आहे बरं का. अभंगामध्ये चिंतनाकडे लक्ष द्या आता नाही का. तुकोबाराय सांगतात आम्हा पांडुरंगी तैसे केले, तसं केलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. ऐका, दृष्टांत कशासाठी असतो? हा हसवण्यासाठी नसतो बरं का. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. ज्ञानेश्वरीमध्ये, गात्यामध्ये, भागवतामध्ये दृष्टांत आलेले आहेत, पण ते दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी आलेले आहेत. वास्तविक पाहता काय कदाचित एखाद्या वेळेस आमच्यासारखे कथा कीर्तनकार दृष्टांत सांगतात. सासू सुनाचा लेख जावायचा काहीतरी कुंकड काकातलं काढून बाजारात मांडायचं, ते हसवण्यासाठी असतो. तो कशासाठी असतो? हसावा लोकांनी, पुढी मोठी बांधावा, पुढल्या वर्षी लवकर तारीख द्यावा, ह्याच्यासाठीच आमचे दृष्टांत असतील. पण साधू संतांचे दृष्टांत तसे नसतील. साधू संतांना सांगायचं असतं की तैसे आम्हा केली पांडुरंगी. मग कैसे केले बाबा? तर मग तिथं दृष्टांत द्यावा लागला. शेंदाडाचा पिकली या शेंद, शेंदाड पिकल्याच्या नंतर त्याच्यातला कडूपणा जातो आणि त्याच्यात गोडपणा येतो नाही का. मग तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनातला विषय आता कडूपणा गेलेला आहे आणि परमार्थाचा गोडपणा भगवंताने आमच्या जीवनात निर्माण केलेला आहे नाही का. आणि मग हा जर गोडपणा निर्माण झाला तर होतं काय हो महाराज? तुकोबाराय सांगतात काम क्रोध लोभ निमाले ठाई अवघी आनंदाची सृष्टीत झाली नाही का. ज्यांच्या जीवनामध्ये नाही का सुंदर असं जीवन प्राप्त झालेलं आहे, बनलेलं आहे, त्यांच्या जीवनातले काम क्रोध आणि लोभ हे विकार नष्ट झालेले असतात. मग काम क्रोध आणि लोभ हे विकार नष्ट झाले ना की जीवनामध्ये आनंद, अवघी आनंदाची ही सगळी सृष्टी त्याला आनंदमय दिसू लागते महाराज. मग आनंदमय सृष्टी जर झाली तर तिचा अनुभूती काय आहे? तर तुकोबाराय सांगतात आटव नाटव गेली भावा अभाव, अभंगाचं तिसरं चरण आहे ही अनुभूती ह्याची नाही का. काम क्रोध विकाराची मत जर सगळे जीवनातले मावळले ना, आनंदमय सृष्टी जर बनली ना, तर जीवनामध्ये भाव अभाव शिल्लक राहत नाहीत, आटव नाटव शिल्लक राहत नाही. मग होतं काय? झाला स्वयंमेव पांडुरंग, भगवान परमात्मा एक जीवनामध्ये होतो नाही का. आणि मग तुकोबाराय सांगतात
जीवनामध्ये संसाराला आल्याच्या नंतर एक विषय भगवान परमात्मा होणं हेच खरं भाग्य आहे. म्हणून शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणी भाग्य या नावी म्हणी जी संसारी जन्मी जी याची लागी काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली विठाला. अभंगाचा शब्दाशा अर्थ भावार्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. ज्यांना कळाला असेल लक्षात आला असेल त्यांच्या आलेला आहे. आता उर्वरित वेळेत आपल्याला जेवढं अभंग हा चिंतन करता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत. आता अभंगाचे चारही चरण मी आपल्या पुढे ठेवलेले आहे. तुकोबाराय सांगतात खरं भाग्य हे आहे की जीवनामध्ये नाही का आपलं जीवन बदलणं, आपल्याला स्थिती प्राप्त होणं नाही का. हे जीवन आपल्याला प्राप्त करण्यासाठी तुकोबारायांनी साधना केलेली आहे आणि साधनेने महाराज स्थिती प्राप्त होती की जी स्थिती तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये ठेवलेली आहे. बरं का, अभंगामध्ये तुकोबाराय आपली जीवनाची पारमार्थिक स्थिती सांगतात. बरं का, दोन शब्द लक्षात घ्या, एक परस्थिती आणि एक स्थिती. ऐका पुन्हा, एक परस्थिती आणि एक स्थिती. परस्थिती ही संसारात पाहिली जाते आणि स्थिती ही परमार्थात पाहिली जाते. बरोबर आहे. संसारामध्ये स्थितीला महत्व नाही, संसारामध्ये परिस्थितीला महत्व आहे आणि परमार्थामध्ये स्थितीला महत्व आहे, परमार्थामध्ये परिस्थितीला महत्व नाही. महाराज विठाला विठाला. या दोन गोष्टी आपण चांगल्या लक्षात ठेवा, स्थिती परिस्थिती. संसारामध्ये परिस्थितीला किंमत आहे महाराज, संसारामध्ये परिस्थितीला किंमत आहे. उदाहरण देऊन सांगतो, मुलगी जर द्यायची असली ना तर पाहुणे होऊन आपण कोणावर जातो, हबपरवर का धंदेवाल्यावर. ह्यांचा धंदा काय, ह्यांचा बिझनेस काय आहे नाही का, शेती बाडी काय नाही का, वॉकलेन मशनी किती येतात ह्यांच्याकडं नाही का. काय बघितली जाते, परिस्थिती. परिस्थिती बघितली जाते, परिस्थिती पाहूनच पोरगी दिली जाते महाराज. हबपला म्हणतात नुसते बुक्यावर आहेत, त्यांना काय माहिती पाकिट मोकायला झालेली. ती म्हणतात बुक्यावर आहेत, बुक्यावर नाही, काळजी करू नका तुम्ही आता नाही का. आणि म्हणून साठी परिस्थिती पाहिली जाते. परिस्थिती का पाहिली जाते बरं, संसारामध्ये परिस्थिती का पाहिली जाते तर तुकोबाराय सांगतात धनवंता लागी सर्व मान्यता आणि तुम्हाला परिस्थिती कळल्याच्या नंतर मग स्थिती मांडतो परमार्थात नाही. आता पहिली परिस्थिती मांडतोय तुम्हाला, परिस्थितीला किंमत आहे की नाही संसारामध्ये आहे. तुकोबाराय सांगतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जगात कुणाला मान्यता आहे महाराज, धनवंताला. हा, सप्तेची मीटिंग बसावी आणि सप्तेची मीटिंग बसलेली असावी आणि तेवढ्यात एखादी चांगले उद्योगपती यावेत की ज्यांच्या हातामध्ये सोन्याची कडी आहेत, गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या येतात नाही का, फॉर्च्युनरमध्ये आलेले आहेत आणि गाडी अशी मंदिराच्या दाराला लागावी महाराज. अख्खी सत्ता समिती तटतटात उठून उभा राहते. ये वाट दे या, म्हणजे हे तर ना तुम्ही वाट करू. या बसा 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 बसा. कशासाठी, सगळ्या सप्त्याच्या समितीला माहिती, महाप्रसाद तरी घेते नाही तर एखाद्या मंडपाचा खर्च तरी मिटवतील, नाही काय केले ते एखाद्या बुवाचं यजमानपद तरी स्वीकारते नाही का. या कशासाठी, ह्याला म्हणायचं धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी.
धनवान माणसाला मान्यच आहे महाराज. आणि त्याच्याच जागेवर जर एखादं गरीब आलं ना आपलं आणि ती जर पुढे यायचं बघायला लागलं नाही पुढे पुढे त्याला म्हणते बस 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 तिथंच बस. त्यांना माहिती हो नाश्त्यापासून ती फार संध्याकाळच्या पंक्तीपर्यंत हजर आहे तिकडे. घेणार नाही काय नाही बस तिथंच बस. का बरं असं नाही का? एकाला या म्हणतो आणि एकाला तिथंच बसा म्हणतो. त्याचं कारण आहे महाराज, प्रपंचामध्ये संसारामध्ये नाही का परिस्थितीला महत्व आहे. परिस्थिती चांगली असली पाहिजे महाराज, नाही का? म्हणून तुकोबाराय सांगतात, जर तुम्हाला परिस्थिती जर उत्तम बनवायची असेल ना, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वीत करी, नाही का? तुमची परिस्थिती चांगली बनवा. परिस्थितीला किंमत आहे महाराज, पण परिस्थितीला किंमत फक्त संसारामध्ये, बरं का? परिस्थितीला किंमत संसारामध्ये आहे. त्या परिस्थितीला किंमत संसारात आपलं परमार्थात अजिबात नाही. परमार्थात त्या परिस्थितीला अजिबातच किंमत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? तुकोबाराय सांगतात की आम्ही परिस्थितीला परमार्थामध्ये कधीच किंमत देत नाही. कसं काय? महाराज सांगतात विठाला विठाला जरा थोडं परिस्थितीला परमार्थामध्ये किंमत नाही. कशावरून? तर तुकोबाराय सांगतात आम्ही सदैव परमार्थामध्ये परिस्थितीला किंमत असते तर तुकाराम महाराजांनी आपली इज्जत घालून घेतली असते का? हा, आपण सांगू का? असं नाही महाराज, आपण कोणी सांगणार. पण तुकाराम महाराज छाती ठोकपणे सांगतात, आमची परिस्थिती अशी की आम्ही जर पुढे गेलोत ना तर आमची घर कुत्री लागते. आम्ही सुडके येतं, सदैव सुडके. आमच्यापाशी जवळ यायला चोर धाके म्हणजे भेटतात. चोर तुकाराम महाराजाला का भेट होते? काय नाही म्हणून, दादागिरी म्हणून नाही, काहीच नाही हो. चोर एकदा तुकाराम महाराजाच्या घरी गेले. कसे गेले काय माहिती, चालता म्हणले असे एवढं घेऊ कशाला त्यांना दुर्गती झाली काही गेली. पण त्यांनी काय केलं, दुसऱ्या घरच्या गोंगड्या गोदाडे चोरून खांद्यावर चाललेली होती. खरं मला सांगा, दोन्ही माणसाला विचारतो मी, पहिल्या त्वऱ्या कशाच्या पाहिजे? पहिल्या जुन्या त्वऱ्या गोंगड्या, बरोबर आहे, भांडी चपला ज्वारी घर फुटायची पहिली, बरं का? मी कशासाठी सांगतो की ही पूर्वीच्या काळामध्ये आधी प्रतिकूल परिस्थिती होती संसारामध्ये, नाही का? आता महाराज खड्यावर त्यावर एक 8-8 दिवस पडलेले असतात, कोणत्याला उचलित नाही का? पण तुकाराम महाराजांनी आपली परिस्थिती सांगत असताना तुकाराम महाराज सांगतात आम्ही तिला किंमतच दिली नाही, आम्ही सदैव सुडके. आमच्यापाशी चोर यायला भेट होते. त्याचं कारण चोर चुकून आली एक दिवशी आणि थंडीचे दिवस होते आणि तुकाराम महाराज उघडीच पडलेले, हात राहिला नाही, पांग राहिला नाही. आईसाहेब तसंच, लेकरं तर अगदी काकडून गेली, त्यांचे फार मुंडके गुडघेत जाऊन बसले होते आणि थोड उडत होते. चोर आले, बॅटरी केली, पाहिलं दार तर उघडत, काय लावायची काय गरज आहे? दार लावायची गरजच नाही का? आणि पोरं तिने अशी काकडं पडलेली बघितली चोरांनी. तुकाराम महाराज बोलत येते मस्तपैकी, आईसाहेब झोपल्यात, लेकरं ओढत येते. चोरांना असं वाटलं आयुष्यात असलं घर कधी बघितलं देवा, म्हणजे देवा, म्हणजे वाईट परिस्थिती. खांद्यावरल्या गोंगड्याने कोदाडी काढली आणि त्यांच्या अंगावर टाकली, पाया पडली. पुन्हा दुर्बुद्धी देऊ नको म्हणजे असल्याच्या घरी यायची. त्याला म्हणायचं जवळ येतात चोर धाके. मला जरी आता चोराने गाडीत अडवलं का नाही चलत तरी माझ्या खिशात पाकिट निघून 10,000 किती तिथे पुन्हा स्टोक सांगतो चोरासाठी. पहिल्यासारखे बोनायच राहिले आता, नाही का? मग तुकाराम महाराजाची काय महाराज परिस्थिती? काहीच नाही हो, काहीच नाही. पण तुकाराम महाराज का सांगतात असं? तर तुकाराम महाराज सांगतात आम्ही परमार्थ करायचं, आम्ही त्याला किंमतच देत नाही. परिस्थितीला आम्ही किंमतच देत नाही. असल नसल त्याच्यात माना अथवा न माना काय. तुकोबाराय सांगतात निंदी कोरी मारी
वंदी कोणी पूजा कधी मग हेही नाही आणि तेही नाही वेगळा तोही वासुनी. महाराज सांगतात कोणी जर मानलं पाठावर उभा केलं आणि पाय पुजले तर आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आणि एखाद्याने शिवे घातले तरी त्याचं बी आम्हाला काही वाटत नाही. ह्याला म्हणायचं हेही नाही आणि तेही बी नाही, वेगळा तोही पासुनी, नाही का. आणि म्हणून साठी महाराज सांगतात संसारात मात्र परिस्थिती असेल ना तरच बहीण मानीन, बायको मानीन, समाज मानीन. महाराज तुकोबरायचं प्रमाण आहे, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे. हा, जोपर्यंत पंचम्या दिकोळ्या सगळ्यात चांगल्या आहेत ना तोवर बाई अख्या गावाला सांगते माझा भाऊ आणि माझा भाऊ. छाती काढू काढू सांगते. बायाची डुटी कुठलेली असते त्या गल्लीतल्या, लई हिजा भाऊ सांगते सारखा हिजा भाऊ. आता काय माहिती किती दिवस पंचमीला आणि दिवाळीला नेतोय, नाही का. आणि 10-5 वर्षात महाराज पडते बघ त्याच्या व्यापाने त्याला काही नेणं होत नाही, काय नाही. एकदा जुनी दिवाळी जुनी पंचमी झाली तिला काय एवढं शोभा असते काय नसतं. मग पंचमी जागेव दिवाळी जागेव गावातल्या महिला काय राहणार नाही. म्हणलं लय ताई सांगत होतात माझा भाऊ आणि यावर्षी तर पंचमी येते दिवाळी येते आणि ती म्हणजे माहित नाही का तुम्हाला माझं कोण राहिले माहेरात, म्हणजे फिरला खराटा सगळा. एके पंचमी तर एके दिवाळी सगळा खराटा फिरतो महाराज, काहीच राहत नाही. माझं कोण राहिले माहेरामध्ये, म्हणजे ह्याला म्हणायचं तू कोण आहे म्हणतात जोवरीचा जोवरी खेळ नका तोपर्यंतच माझा सगळी माझी म्हणते. बायको असो बहीण असो कुणी असो, मी कशासाठी सांगतो हे परिस्थितीला पाहूनच काय करतात आपला स्वीकार करतात, नाही का. म्हणून संसारामध्ये परिस्थिती असली पाहिजे, पण त्या परिस्थितीला परमार्थामध्ये झिरो किंमत आहे, नाही का. परिस्थितीमध्ये पूर्वीच्या काळातली महात्मे परमार्थामध्ये परिस्थितीला किंमतच देत नव्हती आणि त्यामुळं परमार्थामध्ये मग कशाला किंमत आहे तर परमार्थामध्ये स्थितीला किंमत आहे. परिस्थितीला किंमत नाही, स्थितीला किंमत आहे. की वाऱ्या नेम धर्म भजन पूजन सगळं केल्याच्या नंतर पोथी पुराण वाचल्याच्या नंतर ह्यांना स्थिती काय प्राप्त झाली ह्याच्याकडे पाहिलं जातं. वारकऱ्याच्यात काय शोधलं जातं, स्थिती काय प्राप्त झाली, नाही का. परमार्थ करून परिस्थिती काय प्राप्त झाली हे बघत नाही. ते आता बघायला लागलो तुम्ही आम्ही, पण पूर्वीच्या काळात बघत नव्हते. परमार्थ करून परिस्थिती सुधारायची नाही, परमार्थ करून काय मागायचं, स्थिती सुधारायची, अंगी स्थिती असली पाहिजे, नाही का. आणि मग परमार्थाची जी काय अनुभूती आहे ना ती त्याच्या स्थितीवर अवलंबून आहे महाराज, स्थितीवर, नाही का. ज्यांची स्थिती परमार्थ केल्याच्या नंतर देहावर सर्व ममत्व संपलेलं आहे महाराज, नाही का. देहाची आसक्ती राहिली नाही, देह सापेक्ष संपत्तीची आसक्ती राहिली नाही, देह सापेक्ष पाहुण्या रावण्याची आसक्ती उडालेली आहे, नाही का. ह्याला काय म्हणायचं, स्थिती. आणि या स्थितीवर येण्यासाठी तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवाता ऐसा करी उपकार देहाचा विसर, मला देहाचा विसर का पाड, तर देहाचा विसर पडला तर देह सापेक्ष संपत्तीचा विसर पडन, पाहुण्या रावण्याचा विसर पडन, घरादाराचा विसर पडन. आणि हे विसर पडणं हेच परमार्थातली काय आहे,
स्थिती विठाला विठाला मग आमच्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात आम्हाला स्थिती प्राप्त झालेली आहे. तर स्थिती प्राप्त होणे म्हणजे काय तर बदल होणे. काय होणे? बदल होणे. कुठेतरी बदल जीवनामध्ये घडला पाहिजे. माझी माळकऱ्यांना गण लिहिणाराला, परमार्थ करणाराला, पोथी वाचणाराला माझी विनंती नाही, माझ्यापेक्षा तुकाराम महाराजांनी आपल्याला जास्त ठोकले, माळकऱ्याला जास्त ठोकले महाराज तुकाराम महाराजांनी. का? तुकाराम महाराज म्हणले याडपट जाऊ दे, कोंकणती याडपटच येतं, पण तुम्ही माळकरी तर तुम्ही कुठे जाऊ नका. विठाला काय जास्त कोणाबद्दल बोललं जातं शहाण्या माणसाबद्दल. तुम्ही बघा बरं, एखादा बेवडं पिऊ द्या, पिलेला असू द्या आणि ती सत्तेत येऊ द्या, आणि त्याला जर कुणी गातांकडे लोक म्हणजे जाऊ द्या काय तसं नादी लागला, शबा काय तसायचं नादी लागला. आणि एखाद्या माळकऱ्याकडून आपल्या गंधावाल्याकडून जर काही चुकलं ना, आयला ह्यांनी असं करावं का, म्हणजे फडा लावून आपल्याला शिवी लावून आयला ह्यांनी असं करावं का, म्हणजे आपल्याला काही सुटीच नाही महाराज, नाही का. पण वाईट करणाऱ्याला काहीच नाही. लक्षात घ्या मी काय बोलतोय की स्थिती पाहत असताना तो कोपराय सांगतात बदल झाला पाहिजे जीवनात. काय झाला पाहिजे? बदल. परमार्थाने बदल घडला पाहिजे. मग परमार्थाने बदल कसा घडला पाहिजे तर त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला. तो दृष्टांत सगळ्याच्या परिचयाचा आहे, पण तो कालबाह्य झालाय. दृष्टांत परिचयाचा आहे पण काय झालाय? कालबाह्य झाला. कालबाह्य का झाला तर जे दृष्टांतात सांगितलंय ते आता बघायला भेटत. तुकाराम महाराजांनी दृष्टांतात शेंदाडू आणलं. तिथं लिहा शेंदाडू आला. मग आता शेंदाडू कोणाकडे? करा हात कोणाकडेच नाही. बरं, पोरायला माहिती का रे शेंदाडू? बरोबर, तुम्हाला माहिती आहे का बारकाल्या पोरायला शेंदाडू माहिती का? बघा आहे का? गेलं का नाही? कालबाह्य झालं नाही. कालबाह्य झालं, संपलं महाराज. तुकाराम महाराजाच्या आंबकरता नाही संपू शकत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत तुकाराम महाराजाच्या गात्यात शेंदाडू राहणारच आहे. पण आज समाजात ते काय झालं? कालबाह्य झालं महाराज. कालबाह्य झालं, शेंदाडू राहिलंच नाही महाराज. आता सध्या काळ काकड्याच आहे. काकडे माहिती का? काकडे माहिती का? काकडे हे माहिती बोलला मला. काळ सध्या काकड्यात आहे. नाही का शेंदाडू कोंकड गेले ते काय माहिती नाही का. शेंदाडू राहिलंच नाही महाराज. पूर्वीच्या काळात तुरीच्या पाट्या शेंदाडू असायचे. हे दोन्ही माणसं आहेत आणखी माझ्या पुढे बसलेली. तुरीचे पाट त्याच्यात ते शेंदाडे येते महाराज, आणि ते शेंदाड ह्या लागलेले असायचे महाराज. किती खा नाही का. त्या शेंदाडात 3 प्रकारचा बदल आहे बघा. तुकाराम महाराजांनी त्याचा दृष्टांत का दिला? तैसे आम्हा केले पांडुरंगाने आम्हाला तसं केलेलं आहे त्याच्यासारखं. का तर त्याचे 3 विकार गेलेले आहेत. कशातले? शेंदाडातले. कोणते 3 विकार आहेत? शेंदाडात 3 विकार आहेत महाराज. जन्माला आल्या शेंदाडू कलरनी कसलं दिसतं? हिरवगार. हा बर. दाबाय गेलं तर कसं लागतं? निबार. बरोबर आहे. आणि खायला गेलं तर कसं लागतं? कडू लागतं. कडू. आता ज्यांनी शेंदाडू बघितलं नाही, यांना माहीत नाही, त्यांनीच मला एक दिवशी विचारलं. म्हणले महाराज तुम्ही कीर्तनात शेंदाडू सांगत होता कडू, ते का बरं आता का राहिलं नाही? कुठं गेले ते शेंदाडू? मी म्हणलं गेले निघून. आता कुठं गेलं का मला विचारून गेले का? आष्टीला गेले का दांडीला गेले? म्हणलं ते काय पाहिजे झालं गेलं म्हणले का गेलं? आता लोक काय विचारते हे बी सांगता येत नाही. म्हणले शेंदाडू शेंदाडू का गेलं? मग आता ह्याला तर गात्यात कुठं उत्तर नाही, ज्ञानेश्वरीत कुठं उत्तर नाही, भागवतात कुठं उत्तर नाही. मग त्याला माता शोधावा लागतो. मग त्याला उत्तर देण्यासाठी मी म्हणलं कडू शेंदाडू गेलो. त्याचं कारण असं आहे की शेंदाडाने विचार केला आपल्यापेक्षा आपल्याला खाणारी कडू जन्माला आली तर त्याच्यापेक्षा आपल्याला बरोबर उत्तर दिलं बाबा. मी म्हणलं कुठंच नाही, पण माथ्यातलं थांबलं लागलं तुला बरोबर नाही का. कडू शेंदाडू गेलं महाराज नाही का. पण त्या कडू शेंदाडामध्ये 3 प्रकार मी सांगितले. जन्माला आल्याबरोबर हिरवा असतं, दाबाय गेलं तर निबार असतं, आणि खायला गेलं तर कडू असतं. पण तुकाराम महाराजांनी इथं पिकलिया शब्द वापरलाय. काय? पिकलिया.
आणि मग पिकली या शब्दाचा जर विचार केला ना तर त्याच्यामध्ये बदल होतो. मग मला पिकल्याच्या नंतर काय होतो? बदल होतो. हिरवा कलर असतो, त्याला कसला कलर येतो? पिवळा. बरोबर आहे. दाबायला निबर लागतं पहिल्या पूर्व भागात, पण पिकल्याच्या नंतर कसं लागतं? मऊ लागतं. खायला कडू लागतं सुरुवातीला, पण पिकल्यावर कसं लागतं? गोड लागतं. म्हणजे 3 विकारात बदल झाला का नाही? कडूपणा गेला नाही का, गोडपणा आला, हिरवेपणा गेला, पिवळेपणा आला नाही का, आणि निबरपणा गेला आणि मऊपणा आला नाही का. महाराज ह्या शेंदाडामध्ये 3 प्रकाराने बदल झालेला आहे नाही का. म्हणून तुकाराम महाराजांनी शेंदाडाचं उदाहरण दिलेलं आहे. विठाला विठाला आणि बघा या शेंदाडामध्ये जसा 3 पद्धतीने बदल होतो ना, तसा तुकोबराय सांगतात आमच्यामध्ये सुद्धा तो बदल भगवंतानी केलेला आहे. हे अभंग पांडुरंगी पहिल्या चरणामध्ये दृष्टांत बी आहे आणि पहिल्या चरणामध्ये सिद्धांत बी आहे. पूर्व अर्धामध्ये दृष्टांत आहे आणि उत्तर अर्धामध्ये सिद्धांत आहे. बरं का. पिकलिया शेंदे कडूपण गेले हा दृष्टांत आहे, पण तैसे आम्हा केले पांडुरंगे हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत पटवण्यासाठी हा दिलेला काय आहे? दृष्टांत आहे. नाही का. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली गाथा बघितला ना तर एक सिद्धांत पटवण्यासाठी अनेक दृष्टांत सांगितले जातात. का तर सिद्धांत त्याच्याशिवाय पटत नाही. ज्ञानोबरायला ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये एक सिद्धांत पटवायचा होता, तर ज्ञानोबरायने त्याच्यासाठी 3 वह्या खर्ची घातल्या. नाही का. 3 वह्या खर्ची घातल्या. कोणता सिद्धांत पटवायचा होता ज्ञानोबरायला? ज्ञानोबरायला सांगायचं होतं
की साधकाला साध्यापर्यंत जाऊन पोहोचत असताना, साधना करीत असताना विषय फार बोलवान येतं आणि ते खूप त्रास देतात. कुणाला? साधकाला. साधना करत असताना कोण त्रास देतं जास्त? विषय, नाही का? महाराज हे आतून असतात आणि हे जास्त त्रास देतात बरं का. म्हणून साधक हा साधना करत असताना, नाही का, ह्या विषयाला कंटाळतो महाराज, नाही का. हे विषय त्याला इतके त्रास देतात, वाईटच मार्गाला वाढायचा प्रयत्न करतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे असे आजूबाजूला वाढण्याचा प्रयत्न करतात. आणि साधक कुठं चालतो महाराज? आपल्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करतो, नाही का. त्याला साध्य गाठायचं असतं, पण हे जाऊन देत नाहीत महाराज तिथपर्यंत. ज्ञानोबराय सांगतात, हे विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारगती, नाही का. हे विषयदरीतले वाघ आहेत महाराज, हे पुढंच जाऊन देत नाहीत. लय कठीण आहेत महाराज, नाही का. चांगल्या चांगल्याला लोळवतात महाराज. कोणाला? चांगल्या चांगल्याला. ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला विचारतो, देवा देवा हे ऐसे कैसे झाले, ते ज्ञानी आहे ते बुद्धिभ्रंशे, मार्ग सांगून अनारिसे चालत देखो. अरे देवा, सामान्य माणसाने, अज्ञानी माणसाने वाईट मार्गाने जाऊ दे रे, पण असं कसं झालं असेल की ज्ञानाच्याच बुद्धीला काय पडलाय? भ्रम पडलाय आणि तो मार्ग टाकून आड मार्गाने घुसायला लागलाय. ही देवा असं कसं काय झालं? देव म्हणतात, अर्जुना, हा त्यांचा गुन्हा नाही, त्यांचा दोष नाही. म्हणले मग? म्हणले त्यांना आड मार्गाने नेणारे दुसरे येतात. अर्जुन म्हणला कोण आहे? मग त्याचं उत्तर भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये दिलं. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्ये मेह वैरिनाम. हे वैरीत म्हणले कोणते? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षड्विकार हे नेतेत रे, ते जात नाहीत. ज्ञानी जात नाही, पण त्याला ज्ञानाला नेणारा हा आहे, नाही का. काय महाराज विषय फार मोठे मोठे लोळवले. आमचे परमपूज्य गुरुजी विठ्ठल बाबा बोले सांगायचे, यडका मदन तो केवळ धडक मारली नार शंकरा नारदा, नाही का. केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रा चंद्राधिका शिधरारा लाविला जेली. काय महाराज ज्ञानोबराईने मोठ्याची जी आधी काढली, बारकाली घेतलीच नाही का. त्यांना माहिती मोठी गेली म्हणलं बारकाली बिगर यशनी देत जाते कोंकणी पिठाला महाराज, नाही का. आणि मग सामान्यत काय म्हणून विषय फार जबरदस्त आहेत महाराज. मग ते विषय काय करतात महाराज? साधकाला जाऊन देत नाहीत आणि मग त्या साधकाला दुःख होतं. मग कसलं दुःख होतं महाराज? त्याच्यासाठी ज्ञानोबराईने दृष्टांत दिला. जे सारसाही विघडता होय वनिवत्त काढिता, का भनंग दौडिता बहाण्यावरून. पहिली ओळी सांगितली ज्ञानोबराईने, नाही का. 18व्या अध्यायामध्ये हा दृष्टांत दिला ज्ञानोबराईने. जे सारसाही विघडता होय वनिवत्त काढिता, का भनंग दौडिता बहाण्यावरून. 3 दृष्टांत सांगितले एकच मिनिट. किती? 3 दृष्टांत. सिद्धांत काय पटवायचा आहे की साधकाला ही इंद्रिय दुःख देतात, तैसे विषयाचे घर. हे सिद्धांत आहे, तुम्हाला सांगून मी ठेवतो. सिद्धांत काय? तैसे विषयाचे घर. साधकाला विषयाचं घर टाकत असताना आणि पुढे चालत असताना त्याला दुःख किती होतं. पहिला दृष्टांत दिला सारस पक्षाचा, दुसरा दृष्टांत दिला गाई वासराचा आणि तिसरा दृष्टांत दिला उपवासी माणसाचा. एकाच वेळी ज्ञानोबराईने किती दृष्टांत सांगितले? 3 सांगितले. सारस पक्षाचा ज्ञानोबराईने पहिला दृष्टांत दिला. सारस पक्षी कुठं असतात? ते सरोवराच्या तीरावर राहतात बघा, तळ्याच्या काठावर असतात. नर अलीकडे असतो, मादी पलीकडे राहते. आणि मग ह्या दोघांचा काय होतं? ताटातूट होते, अंधार पडलेला असतो. आणि मग काय होतं? मादी तिकडून ओरडते, नर इकडून ओरडतो. हे सारस पक्षात सांगतो. आणि मग काय होतं? ओरडले की मग या नराला काय वाटतं की आपण तिकडे गेलं पाहिजे तिच्याकडे, आणि तिला काय वाटतं आपण इकडे गेलं पाहिजे, नाही का. मग असे दोघं ओरडतात. हा उठून त्या काठाला जातो आणि ती उठून या काठाला येते. पुन्हा वरडावरडी चालू. भेट काय होत नाही. मग तुम्ही सांगा त्यांचा जीव किती तळमळत असेल. भेट होत नाही. रात्र जाते महाराज ओरडून ओरडून, पण भेट होत नाही. हे त्यांना काय होतं? दुःख होतं त्या सारस पक्षाला महाराज.
पण ज्ञानोबराला का हा दृष्टांत कमी वाटला कोणाला? ज्ञानोबराला वाटलं दिवस उगालो भेटून यांची आणि हे दुःख काय होईल यांचं मिटून जाईल, म्हणून ज्ञानोबराने तो दृष्टांत पहिला सांगितला. पण त्याच्यावर चढता दृष्टांत सांगितला पुन्हा. कोणता? होय वावणी वत्त काढिता, नाही का, गाईतान वासराचा दृष्टांत दिला. गाईतान वासराचा दृष्टांत का दिला? तर ज्ञानोबराला सांगायचं होतं की गावरान गाईचं वासरू पेयाला सोडलं दाराच्या टायमाला तर आपण काय इमानदारीने सगळं पिऊन देत ना? असा कोणता शेतकरी की मी सगळे पेल्यावर काढतो? सांगा, हातवड करा. नाही नाही, नुसतं खानाला लागू तर आपण बघतो लगेच मोठं लागलं की तिथंच बढतो लगेच महाग. आणि वळल्याच्या नंतर महाराज ते वासरू आपण खुंट्याला नेऊन बांधतो. खुंट्याला नेऊन बांधल्याच्या नंतर ते वासरू कुंकडवडीचं सारखं सारखं गाईकडे वळतं महाराज, सारखं गाईकडे वळतं. असा त्याच्या जीवाच्या नुसारची लय झालेली असते. त्याला वाटतं आत्ता तोंडाला यायला लागलं होतं हे कोण राक्षस आला मध्ये आणि ह्यानी मला ओढून काढलं महाराज. काय ती वासरू आता आशीर्वाद देत असेल का? तुझ्या पोटावर चांगलं दूध मिळू दे, माझ्या पोटावर अशी दगड पडू दे रोज. महाराज ते त्याचा जीव काय झालेला असतो नुसता कासावीस झालेला असतो. होय ओह आणि वक्त काढिता. ज्ञानोबरा सांगतात त्या वासराला जसं दुःख होतं ना तसं साधकाला विषयाचं घर टाकताना काय होतं? दुःख होतं. पण ज्ञानोबराला तीही दृष्टांत कमी वाटला का? ते म्हणले घासाची पेंडी आणून टाकली की चट वासरू खाईन आणि ते विसरून जाईल, म्हणून तेही दृष्टांत कमी वाटला. मग तिसरा दृष्टांत दिला काय? भलंग दौडिता भानियावरून, म्हणजे उपवाशी माणूस नाही का, तू जर पात्रावून उठवलं ना तर त्याच्या जीवाला काय होतं? दुःख होतं महाराज. आता अन्नाला कोणी काय विचारत नाही, काय राहिलं नाही एवढं, कोणी खा किती खान कुठं खा काय आता राहिलं नाही. पण पंक्तीला उठवलेली मी स्वतः बघितले. पंढरपुरामध्ये कोणत्या दिंडीतले बुवा जेवायचं नाही उठा. ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा कोणत्या दिंडीतले तुम्ही चला उठा म्हणणारी माणसं होती महाराज. लय दिवसाचा काळ नाही. हा पंढरपूरला मी सुरुवातीला ज्यावेळेस गेलो ना 87-88ला त्यावेळेस महाराज खायला अन्न मिळत नव्हतं वाटाने, घरी येऊन काहीतरी करून न्यायचं काळ होता. आता गुलाबजामुन फेकून द्यायला लागलेत. मला वारकऱ्याला जाता जाता विनंती करायची, लय ऊन मात केला ना नाही पहिले दिवस आले तर तिथून पुढे बोला मरा. हा ह्या सासांनी पहिले दिवस लय त्रास दिला सोनाला महाराज, म्हणून दिवस फिरलेले सध्या. मला काय माहिती. मग जाता जाता मी सोनाला विनंती करतो, तुम्ही बिना काय लय आधी घराचा गैरवापर करू. जर दिवस फिरले ना तर पुन्हा तुमच्या नशिबाला पहिले दिवस येते म्हणून उठ म्हणले की उठायचं, बस म्हणलं की बसायचं, नाही का. ज्या त्यांना मिळालेला अधिकार आहेत ना ते कसे वापरले पाहिजे, नाही का. जाऊ द्या. पूर्वीचा काळ खूप महाराज अन्नाची तुटवडा होती, नाही का. पण आता काही कोणी लोक बघत नाहीत. आमच्या ज्ञानोबराच्या सोहळ्याच्या वाटाने तुम्हाला कित्येक ठिकाणी जातो गुलाबजामुन जिलबी फेकून दिली, बरोबर आहे. आता तिथं विचारू नका, डेगारच पडलेली ती चपात्याचे भाताचे किती ज्ञानोबराच्या सोहळ्यात. कशामुळे सांगतो की अन्नाचा सुकाळ झाला, आता राहिलं नाही. पण पूर्वीच्या काळात 8 दिवसाचा उपवाशी माणूस आणि आला आणि तो जेवायला बसला आणि सगळी पात्र वाढून झाली हो. आणि पाणी फिरून कुंडलिकावर गजर झाला की एक जण आला की लगेच त्याने धरलं, म्हणलं हे उठ, कोणत्या दिंडीतला म्हणलं तो. हा अंडा काढलं काढलं बाई. आता पाणी फिरवलं पात्र तसंच राहिलं महाराज. आता तुम्ही सांगा बाहेर काढल्यानंतर नंतर त्याला किती दुःख होत असेल. तितकं दुःख साधकाला होते विषयाचं घर टाकताना, नाही का. 3 दृष्टांत सांगितले, एवढ्यावर ज्ञानोबराय राहिले नाहीत. मग ज्ञानोबराय पुढं आणखी सरकले. ज्ञानोबराय सांगतात की विठाला विठाला सांगतात माये पुढून ही बाळक काळेने ताई पुलती एक होय का उदक तुटता मिना. ज्ञानोबरायांनी 2 दृष्टांत सांगितले एके ओळीमध्ये का माये पुढून ही बाळक काळे नेता एकुलते एक. एखाद्या बाईला जर एकुलता एक मुलगा असला आणि तो काळाने जर उचलला ना महाराज तर त्या आईच्या अंतकरणाचे छिद्र छिद्र होऊन जातात महाराज. तितकं साधकाला दुःख होतं विषयापासून. म्हणजे मी कशासाठी सांगतोय, साधकाला विषयापासून किती दुःख होतं हे सांगण्यासाठी ज्ञानोबरांनी 5 दृष्टांत करची घातली, नाही का. आईचा दृष्टांत दिला, पुढं माशाचा दृष्टांत दिला. का तर ज्ञानोबराला वाटलं आई रडून रडून डोळ्याचं पाणी गाळून गाळून काय होईल, गप बसत आणि दुसरा दत्तक घेईन एखाद्या कोणाचा तरी, दुःख विसरून जाईल. म्हणून ज्ञानोबराला तेही दुःख कमी वाटलं. आईचं सुद्धा
दुःख कमी वाटलं म्हणून ज्ञानोबाराने शेवटच्या टोकाचा दृष्टांत टाकला. हो एका उदक तुटता मीना. मीना म्हणजे मासा आणि उदक म्हणजे पाणी. ज्ञानोबा सांगतात जर पाण्यापासून मासा जर बाजूला केला ना तर महाराज त्याचा जीव असा नुसार तडफड 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 करतो. काही क्षणात तो काय ठेवतो? प्राण ठेवतो महाराज. प्राण जीवना वेगळी वासुळी तैसा तुका तळमळी. महाराज मासा हा प्राण ठेवत असताना हा तळमळतो महाराज. आणि म्हणून साठी तुकोबराय सांगतात असं विषयाचं जर सांगत असताना साधकाला काय होतं? दुःख होतं. आणि म्हणून साठी एक सिद्धांत पटवण्यासाठी ज्ञानोबारायांनी 5-5, 6-6 दृष्टांत टाकले. ते तुकोबरायांनी कितीतरी दृष्टांत घेतले महाराज नाही का. तुकोबरायांनी एक दृष्टांत दिला पूर्वीच्या जुन्या काळातला. कन्या सासुर्याशी माझी परतवणी तैशी झाली माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. हे केशवा माझ्या जीवाला कसं झालंय सांगू का? म्हणले सांगा की. म्हणले कन्या सासुऱ्याला जाताना ती जशी रडती ना आणि तळमळती ना तैसे झाले माझ्या जीवा. तुकोबराय सांगतात तसं माझ्या जीवाला झाले. पण आता हे दृष्टांत किती वर्षापूर्वीच आहे? 350 वर्षापूर्वीच आहे. तेव्हा सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी नाही का. आता लग्न कन्याचं राहिलं नाही आणि ती मागं बघून जाते का पुढे बघून जाते ही आता सांगता येत नाही. कुंकड बघून चालले ते सगळ्यालाच माहिती. आता काय मी कशा बघत चालण्याशी त्या असल्या गादीवर कसले गहाण विषय घेऊ नाही का. मला काय करत आहे नाही का. पण सगळ्याला माहित झालंय. मोबाईलवर रोज पाहतो कोण कुंकड चाललंय. कन्या तर राहिलंच नाहीत महाराज. लग्न तर कन्याची राहिलीच नाही. तुकाराम महाराज म्हणले कन्या सासुरीची जाई. कन्या शब्द कोणाला वापरला जातो सांगतो तुम्हाला? 8 वर्षे भवेत कन्या. शास्त्राचा प्रभाव आहे. 8 वर्षे जी असती तिला काय म्हणायचं? कन्या. मग पूर्वीच्या काळामध्ये बहुतेक 8 वर्षाच्याच मुलीचं काय होतं? लग्न होतं. अहो होता असं म्हणाय पाहिले लोकांनी. आणखी जिवंत आहेत ती माणसं. लहान लहान मुलीचे लग्न बघितले. आणि त्याच्या मागचा काळ सांगतो आणखी. जर बहीण भावंड जरी एकत्र बसले ना पाळण्याला धोका देत तर बहीण सांगते दादा तुला बी मुलगा झालाय आणि मला बी मुलगी झाली. माझी मुलगी तुला दिली म्हणून समज. भाऊ सुद्धा म्हणायचा अरे बाई ताई आका तू काय म्हणती दिली. अरे मी सुद्धा केली म्हणून समज. आणि दोघं बहीण भावंड उठायचे आणि कशाला बाशिंग बांधायचे हे विसरू नका. हे विसरू नका महाराज. पाळण्याला बाशिंग बांधायचे. पाळण्याला का? त्यांना खात्री होती पाळण्याचं बाशिंग मंडपात बांधलंच जाणार आहे. आता खात्रीच राहिली नाही. ब्राह्मण पुकारतय हॅलो नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन या. नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन या. मी 13 वर्षापूर्वी लग्न लावायचे सोडून दिले गावकऱ्या. 13 वर्षापूर्वी. तुम्ही म्हणाल का बरं? मला तवालाही किडा फटा लागणार जायचा असला. त्यांच्याशी वर्गण लेकरून बाळण पण दुसरीच लागणार पळायचो. काय पळायचो मला काही कळत नव्हतं. आणि काय म्हणे तिथं गेलं तरी एखादा ताटकार घालायची गड्या बोलता सातकार आणि आशीर्वाद पर भाषण. मी म्हणलं माझाच आशीर्वाद मला लागला नाही. आणखी 35 वर्ष झालं कीर्तन करतोय. गाडी नाही सायकल बी नाही. म्हणजे माझंच वाटवं झालं माझ्या आशीर्वादाने. आणि म्हणलं लोकांचं गावा चांगलं व्हायचं नाही का. पण लोकांनी म्हणायचं महाराजाचा आशीर्वाद चला बरं. आणि मग गेलो महाराज 13 वर्षापूर्वी कीर्तन आंबेजोगाईला जामखेडमध्ये लग्न. म्हणजे ब्राह्मण पुकारायला लागलं. मला ज्याने नेलं त्याला मी आधीच सांगितलं होतं मग कीर्तन लांबते लवकर लग्न लागलं तर मी थांबलो. तो म्हणला नाही तुम्हाला लगेच स्टँडला नेऊन सोडतो. एसटीचा प्रवास आहे. म्हणलं आपल्याकडे गाडी नाही. घडलेली सत्य घटना बरं का. ती काही दृष्टांत सांगत नाही. मी तेव्हापासून लग्न बंद केली. म्हणलं जायचंच नाही कुठं लग्नाला. मी गावात असलो तरी लग्नाला जात नाही आमच्या. मग ते काय झालं महाराज ब्राह्मण पुकारायला लागला. नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन या. अर्धा तास आखीदा वाटलेला सगळा तंग समाज झालेला. अर्धा तास. आणि माझा तर गाडीचा टाईम व्हायला लागला. पुण्याहून येणारी परळी गाडी आंबेजोगाईहून जाणारी टाईम सांगितलेला. मी विचारून गेलो. मी त्या माणसाला बोलवलं आणि ज्याने मला लिहिलं त्याला म्हणलं गाडीचा मला टाईम व्हायला लागला. लग्न काय लागायचं बेत नाही दिसत. अख्खा अर्धा तास जरी ब्राह्मण पुकारते नुसतं मग जाते बक्की हिथून आणायची का गावाकडून आणायची कुठून आणायची. मग म्हणलं येऊन मला फक्त सांग म्हणजे पुढचा निर्णय आपण घेऊ. किंवा मला गाडीवर नेणारा माणूस उठला आणि तिकडे गेला आणि जाणवत घराकडे इकडे तिकडे सगळा फेरफटका मारला. सगळा गोंधळ दिसला त्याला नाही का. नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीने ती सगळंच गाठलं होतं कुंकड काही हे पत्ता झाले होते सगळे. आणि तो हळूच आला आणि मला कानात येऊन म्हणला काका. म्हणजे मी काय ब्राह्मण नाही बरं का. काका म्हणजे मला एक टोकून नाव होते. आमच्या गावात ते सगळे काका म्हणते म्हणून ते काकाच म्हणायला लागले. म्हणले काका. म्हणलं काय? ते म्हणलं गीत निघून गेली चला आपलं.
त्याचं तोंड बडवलं आणि त्या हातात घेतलेला अक्षाला गपचिप तळवटा खाली खाऊन दिल्या आणि उपारनं तोंडाला लावलं नीट निघून गेलो आणि गाडीत बसले म्हणलं कैलास तुझी झक मारू नको आता लग्नाला कीर्तन करून वाऱ्या कर इकडे जाऊ नको तुला काय कुठं जायचं नाही 1 लाख राहिले काय महाराज तुकोबा राहायचं कन्या सासू जाय मागे पुढं तुम्ही कुठं राहिले ते दिवस महाराज पण हा दृष्टांत कशासाठी दिलाय तैसे झाले माझ्या जीवन हा पूर्वीच्या काळात ती मुलगी रडतच होती महाराज 8 वर्षाची मुलगी असायची नाही का तिला कन्या म्हणायचं बरं का 16 वर्षाची असली की तिला युवता म्हणायचं बरं का 25 वर्षाची असली की तिला प्रौढा म्हणायचं 50 वर्षाच्या पुढची असली की तिला वृद्धा म्हणायचं अशा क्षेत्रात त्यांचे निकष आहेत नाही का मग 8 वर्षाची मुलगी रडायचीच महाराज ती लग्नामध्ये का तर तिने कधी मोबाईल बघितलेला नव्हता कधी लाईट बघितलेली नव्हती मामाचं गाव कधी बघितलेलं नव्हतं 350 वर्षापूर्वी काय असं सांगा ना तुम्ही काहीच नसायचं आणि मग ती एवढीशी मुलगी महाराज आणि ती लग्नात ज्यावेळेस उभा केलेली जायची ना त्यावेळी ह्या महाग कालवारी असतात ना ह्याला गावात त्याला तिनं हळू तिला खुणवायचं सांगा तो तुझा सासरा तो तुझा सासरा आता पहिले 350 वर्षापूर्वीचे सासरे असले होते 7-7 फूट उंच 7-7 फूट उंच हर्रापेची रापेबडी आणि एवढाला भेट बांधलेलं समलं इतकाला सोडलेलं महाग रस्ता झाडायला आणि ती एवढा मोठा फेटा आणि ते मिशाचा आकडा बघितला ना त्या बारक्या पोरीनं तिला वाटायचं यमाचा भाऊ होतोय का काय मग ती पोरगी जास्तच रडायची ना आरडायची असला सासरा बघितलं आणि तेवढ्या सासू यायची काहीतरी घेऊन हातात ताट एखादं काही की पोरी सांगायची तो तुझी सासू तो तुझी सासू ती सासू बघितली तीच असला काशीपूर भोपळा खापीची खापी दडाकड्या ती सासू कसली जसं काय पुतना मावशीची बहीण आणि मग काय म्हणायचं पोरीने इतका पाठ काढायचा बापाचा गळा धरला की सोडायचा आईचा गळा धरला तर सोडायचा नाही भावाचा गळा धर अख्ख्या गल्लीतल्या महिलाला धरायचं महाराज आणि मग ह्यांनी बळत त्या गाडीत बसवायची वारट कशात होतं हालतो धंदा निघालाकडे होता काही म्हणा तुम्ही म्हणता लई सुधारणा झाली काय नाही हालकटाचा धंदा झाला त्या लग्नातच समाधान राहिलं नाही काय नाही नुसतं उदळ बावणे आणि त्याच्यामुळे आता काही मुकाट्यात लावायला लागली ते म्हणते कुठंच वेळ लागला मला म्हणत नका कारण दाखवायला होतं ती त्याच्यात पोराला करीत येते काय म्हणजे पंचायतच झाली माझ्याकडे तर 2-3 तसलेच आवाज लढी आले ते म्हणले काय राहू मी इमानदारीने भावकीला दाखवा म्हणून गेलं राहू तर माझ्या पोरं त्याच्याच पोराला करून घेतली घोटाळाच नाही का आणि मग काय महाराज सगळ्यांनी बसवायचो पहिलं बैलगाड्यात वरट आणि त्या मुलीला बसवायचं मुलगी जर त्याच्यामध्ये बसली ना महाराज तिचे पाय फुलले गाडी जर निघाली ना तर तिचं ऑटोमॅटिक तोंड तोंड व्हायचं म्हणून तुकाराम महाराज म्हणायचे कन्या सासुऱ्याची जाय आणि मागे परत कोणी पाहिजे तिचं तोंड ऑटोमॅटिक कुठं व्हायचं महाराज माग व्हायचं आणि ती असे आसरू गाळायचे महाराज गावातून गाडी निघली सासरला चालली ना जोपर्यंत शिवावर गाडी जाते ना महाराज तोपर्यंत गाव दिसायचं आणि शिवावर गाडी गेली की गाव खाली जायचं फक्त गावाचं शिखर दिसायचं मंदिराचं काय दिसायचं शिखर दिसायचं आणि मग तिने मंदिराच्या शिखराकडे बघायचे आणि आसरू गाळायचे आणि गाडी खाली उतरायला लागली की शेवटचं दर्शन तिला कशाच व्हायचं कळसाचं तिनं शेवटच्या आसरू त्या लेकीनं कळसाकडे बघून गाळायचे महाराज आसरू पुसायचे म्हणून पूर्वीपासून इतिहास असाय महाराज मंदिर गावाने बांधायचं शिखर गावाने बांधायचं पण कळस कोणाच्या हस्ते बसला जात आहे का नाही आणखी मान कोणाला आहे त्यांना का तर तिनं त्याच्याकडे बघून आसरू गाळलेलं येतं आणि म्हणून साठी तुकाराम महाराजांचा हा दृष्टांत आहे कन्या सासुऱ्याशी जाय मागे परत कोणी पाय मी कशासाठी सांगतो दृष्टांत हे सिद्धांत पटवण्यासाठी दिलेले आहेत ज्ञानोबराय तुकोबराय सगळे दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी दिलेले आहेत म्हणून साठी तुकाराम महाराजांचा सिद्धांत त्यांना पटवायचा होता तैसे आम्हा केले पांडुरंगाने आम्हाला कसं केलेलं आहे कसं पिकली या शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे विठोबा रखुमाई
अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ यथामती यथावकाश नियोजित वेळेमध्ये मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. 8:30 वाजलेले आहेत. 9ला बरोबर 5 माले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. आपण दुसऱ्या चरणामध्ये पदार्पण झालेलो आहोत. तुकाराम महाराज सांगतात जसा शेंदाडामध्ये बदल झाला ना तसा आमच्यात बदल झाला. आता तुमच्यात काय बदल झाला बुवा? तुकाराम महाराजाला विचारलं. शेंदाडात बदल झाला. हिरवेपणा गेला, पिवळेपणा आला नाही का, गोडपणा गेला, आपला कडूपणा गेला, गोडपणा आला, निबरपणा गेला, मऊपणा आला. ठीक आहे, 3 विकार गेले. शेंदाड्यातले 3 विकार गेले. तुमच्या जीवनातले कोणते 3 विकार गेले? तुकाराम महाराजाला विचारलं तर तुकाराम महाराज सांगतात आमच्या जीवनातले 3 विकार गेले. काम, क्रोध आणि लोभ. हे 3 विकार आमच्या जीवनातले गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगी म्हणजे भगवंतांनी आमच्या जीवनातले हे 3 विकार घालवले, गेले. म्हणले काम हो गेला, क्रोध गेला, लोभ गेला. इंद्रियाचे धनी आम्ही झालो सारी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, काम संपला, क्रोध संपला आणि लोभ संपला. नाही का? सामान्य नाही महाराज, बोलणं सोपं आहे, संपणं लय कठीण आहे महाराज. काम संपणं, क्रोध संपणं आणि लोभ संपणं महाराज, ह्याला लय जीवनात कवाई कुठे संपतील महाराज. पण तो कोबर आहे सांगतात आमच्यातला काम संपला. नाही का? काम हा पहिला विकार इतका विचित्र आहे महाराज, इतका विचित्र आहे, इतका वाईट आहे. ह्या कामाने कामाची कोतवालीने नाडीले बहुताशी हरिहराची आबरू घेतो भाई नाही द्यायची महाराज. ह्यांनी मोठमोठाने नाडले हो कुणी कामाने. आणि तुम्हाला सांगा क्रोधाला आणि लोभाला पुढची जी 2 विकार आहेत ना
पहिला काम, दुसरा क्रोध आणि तिसरा अभंगामध्ये 3 विकार आले ते तुकोबरायचे. तर तुकोबराय सांगतात त्या 3 विकारामध्ये काम हा विकार इतका वाईट आहे की पुढच्या दोघाला मी जन्माला घालतो. कुणाला? क्रोधाला आणि लोभाला. तो काम जन्माला घालतो महाराज. तुम्ही म्हणाल कसं काय? हो, सांगतो तुम्हाला. भजन करा विठ्ठला फक्त एवढं सांगतो आणि आता थांबतो दुसऱ्या चरणावर. आपल्याला नियोजित वेळेस शेवा समाप्त करायची. ऐका, हा काम हा विकार आहे ना इतका विचित्र आहे महाराज. हा क्रोधाला आणि लोभाला जन्माला घालतो, दोघाला बी जन्माला घालतो. इतका काम हा वाईट आहे महाराज. आधी काम शब्दाचा अर्थ समजून घ्या. काम काम कशाला म्हणायचं? काम त्याला म्हणायचं की मनामध्ये इच्छा होणं, त्याला काय म्हणायचं? काम. मग ती इच्छा कोणची बी असेल, चांगली असेल वाईट असेल कसली बी असू द्या, पण तिला काय म्हणायचं? काम. मनामध्ये इच्छा उत्पन्न होणं ह्याला काय म्हणायचं? काम. आता हा काम शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला. काम. मग आता मनामध्ये जर इच्छा झाली, मनामध्ये इच्छा झालेली ती जर पूर्ण झाली तर लोभ वाढतो. मनामध्ये इच्छा पूर्ण झालेली पूर्ण झाली तर काय वाढतो? लोभ वाढतो. आणि मनामध्ये इच्छा झालेली पूर्ण नाही झाली, अपुरी राहिली तर काय वाढतो? क्रोध वाढतो. तुम्ही लक्षात ठेवा. हा तुम्हाला सांगतो आता, कामरूपी इच्छा जर मनातली अपुरी राहिली तर क्रोध वाढतो. आणि कामरूपी इच्छा मनातली पूर्ण झाली तर काय वाढतो? लोभ वाढतो. म्हणजे आता कामातूनच ह्या दोघांची उत्पत्ती का नाही? नाही का? मग कामातून ह्या दोघांची उत्पत्ती, कामातून हा दोघांचा जन्म महाराज. काम क्रोधाला बी वाढवतो आणि काम लोभालाही वाढवतो. आता कसा वाढवतो ह्याच्यासाठी छोटासा तुम्हाला दृष्टांत देतो आणि शेवा पूर्ण करतो. काम हा क्रोधाला कसा वाढवतो? कीर्तन झालं आणि पंगत बसली. आता आपले बी पंगत आहे, प्रत्येक ठिकाणी पंक्ती जातात. बसली पंगत, बसल्याच्या नंतर पूर्वीच्या जुन्या काळातलं आजोबा आपले मस्त पैकी नाही का, तब्येत फिब्येत जॅम पैकी नाही का. जुनी माणसं जॅमच आहेत बरं का. आणखी जुनी माणसं ज्यामध्ये हे पोकळपणा आपलाच झाला सगळा गेला. काय आपलं तुम्ही म्हणतो जीवन कुत्र्यासारखं झालं. जगण्याचाच अर्थ नाही. हे तुमची पुढच्या पिढीला आहे ना, अहो 5वीच्या वर्गात जर इन्शुरन्स द्यावा लागेल शुगरचं तर त्यांनी जगण्याचा अर्थ आहे का? काय काय सांगा नाही काय. पूर्वीच्या माणसाला आणखी रोग नाहीत महाराज. माझी आई 90 वर्षाची 8 वर्ष झालं पडू नये हातरुणामध्ये पॅरेलिस झाला ह्या बाजूचा. पण तुम्हाला सांगतो नुसत्या आवाजावर नाही तरी माणसं ओळखली तिथून पुढे बघा. हा कान क्लिअर आहेत आणखी. हा हरभरा द्यायचे खायला, कडकडात हरभरा फुटते आणखी. 90 वर्षाची आई माझी सांगतो बरं का, तुमची नाही सांगत. हा माझी आई आणखी 90 वर्षाची असून कडकडात हरभरा फुटते महाराज. कानाने ऐकू दे, डोळ्याने दिसते महाराज. आणि मी दात बसवले ते तिच्या पोटी जन्म घेऊन. आता काय कसलं जीवन आहे आपलं महाराज. नाही का शुगरने बेजार केले. आणखी माझ्या आईला शुगर नाही, बीपी नाही, काचलंच काय नाही महाराज. धनाधन आमच्या 8 वर्ष झाला हातून तरी आणखी टाकाटक आहे. पेरली फक्त झाला, उठता येत नाही. म्हणजे हे जुन्या माणसाचं मॉडेल म्हणायचं. कशासाठी सांगतो? जुन्या माणसाला रोग कमी आहेत महाराज, आताच्या पिढीला रोग जास्त येतो. हा मी ह्याच्यासाठी सांगतो. आणि बघ असे जबरदस्त पूर्वीचं जुना माणूस आणि पंगत बसली, फेटा काढला, मांडी खाली ठेवला, पत्रवाळी घेतली आणि मनात विचार केला की आता आज बुंदी अशी हाणायची दाबून, इकडे तिकडे हातच लावायचा नाही, गोड खायची इच्छा झाली, कामरूपी इच्छा झाली. पण काय खायची? बुंदी खायची, गोड खायची इच्छा झाली. आता ही पुरी झाली तर बरं आहे, आता रापुरी राहिली तर काय होईल मग? आता महाराज पंगत बसली, वाढायला सुरू केलं. पोरग आलं वाढीत, बुंदी 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 पहिली मूठ सगळ्याला वाढली. वाढल्याच्या नंतर आता दुसरी पंगत पुन्हा सुरू झाली वाढायला. कुंडलिका झालं, जेवायला बसले की पुन्हा आता कोण खातो बुंदीला महाराज? हे आता बुंदी लोक खात नाही का. मग त्या वाड्याने काय केलं, मूठभर बुंदी टोपलं धरलं, बुंदी 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 बुंदी. आता सगळ्यांनी खात नांबिल्यानंतर तरुण पोरग त्यांनी फास्ट पाऊल उचलला, बुंदी 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 कधी कुणीच घ्यायना त्या बुंदीला.
सगळ्यांनी हातच लांब केलेली. बुंदीत कोणी घ्यायला. माझी जेवणाला इच्छा आहे गड्या, म्हणजे स्वतः नाही. ज्याला भरपूर जेवायचं असेल ना त्यांनी आपली गडी गाठून बसीत जात. गडी गाठून म्हणजे 7-8 जण आपल्या लाईनचे असले का नाही म्हणजे मग लवकर वाढे बी हलत नाही आणि पद्धतशीर जेवायला होतं. हे नाश्त्यावाले फाष्ट्यावाले मध्ये उठून गेले की पुन्हा आपलं की मग कोणी वाढीत नाही. बरं खात पास होतं मग जेवणारे मध्ये तर आयला खवाचं खाता वाही म्हणजे हाय का नाही पैसे कडून बी बनते मागावतं म्हणजे सारखं मागत बा. मग आपली लाईन धरून बसायचं. आम्ही आळंदीला शिकत असताना बरं का बा अशी लाईन धरायची की पंचामृताची बकेट हल्लीच नाही पाहिजे. तिथवर जाऊ तर तुरण मोकळं करायचं पिऊन घ्यायचं नाही का तर तिथंच पाणी फिरला पाहिजे महागाई. बकेटच पुढे हल्ली नाही पाहिजे नाही का. मग शुगर कशाने जळा झाला आमचा हे तर झाला. किलो श्रीखंड आम्ही पैनीवर हाणायचं महाराज. गुलाबजामुन आळंदीला शिकत असताना दाबून हाणायचं महाराज आणि मग दाबून खाल्ले मग आती केले माती कुठेतरी फिरत असते म्हणून तर शुगर जळाली सगळी. सांगतो तुम्हाला नाही का बुंदी आली कुणीच घ्यायना पण बाबाला काय खायचं. आणि मग आता सगळ्यांनी हात आणल्यामुळे पोरग फास्ट गेलं ना. ते बाबा म्हणलं ए बरा बुंदी टाकी तर पण तो पोराने काय केली 2-3 पात्र ओलांडून पुढे गेलं आणि बाबा जरा मोठ्या आवाजात म्हणलं ए बरा इथं पोरग होतं नव्या रक्तात हे म्हाताऱ्या तिथून आलं तो वाढ म्हणलं नाही हला काय मोलाने पेळाने ठेवलं नाही गेलो तसं पुढं येतो हा म्हणलं गाव पुढं गेलं. आता काय खायची होती आणि ते आपण राहिली नाही काय वाढला पुरत बघता काय माझ्याकडे. दुसऱ्या पंक्तीला आलं त्याला बुंदीच नाही पडली. एक मूठभर बुंदी खाल्ली. बाबांनी महाराज पत्रवाळी दिली अशी फेकून बागला फेटा मारला नळाला गेला एवढा हात धुतला आणि पोर उभं राहिलेली होती दुसऱ्या पंक्तीच्या पाट्यावरून दुसरी पंक्तीत बसायला. बाबांनी पोरग लक्षात धरलं होतं हिरव्या शर्टावाला. बाबा शोधित गेलं आणि डायरेक्ट पोराच्या गथुऱ्याला जाऊन धरलं. तुझ्या बापाच्या घरची काय मला बुंदी का वाढली नाही पहिलं सांग. आता धडाधडी झाल्याच्या नंतर पोरं गावामध्ये सोडायला लागले यार का म्हणजे असं करू नका आपल्या गावाचं नाव जाईल लोक म्हणजे बुंदीसाठी वाद झालाय गावात. त्याला पाया पडायला लागली पोराच्या पाया पडायला लागली म्हातारे बाप करायला लागले. थोडं पोराच्या आई बाप तिथंच होते म्हणले काय झालं पोराला काय झालं थोडं ते आई बाप आणि त्या पोराला पडायला लागले आणि त्या बाबाचे लेखन सुन तिथंच पण केलं जे होती म्हणजे आपलंच म्हातारा दिसते. बायको म्हणली बघा तो का म्हातारा दिसते नाही का. ही दोघं गेले नवरा बायको म्हाताऱ्याला धरून ओढायला लागले काय झालं काय तो म्हणला बाजूला सारखा म्हणला ह्या गाबडीने बुंदी वाढली नाही मला त्याच्या काय बापाच्या घरी तुझी का म्हणला काय वाढला बाबाचा आणि इच्छा काय झाली बुंदी खायची. ह्याला म्हणायचं कामरूपी इच्छा ही खायची झाली महाराज म्हणजे हा काम आहे. हा क्रोधाला कसा जन्माला घालतोय महाराज. अपुरा राहिला क्रोध वाढला गचुरं धरलं पोराला ओढलं महाराज पण मारायचं तो हात धरले भांडणं सुटली. पोरांच्या घरची त्या पोराला म्हणली आई बाप चल घरी म्हणले आधी बार जर मंडपात पोर टाकला तर याद राख म्हणले उद्यापासून हा वाढायचं तर सगळ्याला सांगा. तुझ्या काय बापाचं होतं का बापच बापाला म्हणतो तुझ्या का बापाचं होतं का. आता त्यांनी वर्गण दिली का नाही कोणाच पण म्हणत होता तुझ्या काय बापाचं होतं का आहे का. पोराला वडीत आई बापाने निघले घरी खावळायला लागली जायचं नाही. आता आधीचं तरुण पोरं मंडपात येत नाही आणि पुन्हा असला वाद करून वडीत नाही पुन्हा कशाला येते ते नाही का. आणि इकडं ह्या म्हाताऱ्याला सोनाने धरला हाताला आणि सोन म्हणजे चला तुमच्या नरड्यात बोली कोबी काल 10वी लई मोठी आली घरात. हा तिथं वाद करून आमची सगळी इज्जत घालायची. म्हातारा म्हणला तू बोलू नको म्हणला हा तो आता धरलं म्हणला ना त्याच्या गाबड्याला दाखवलंच असतं म्हणला. काय वाढला क्रोध वाढला मला क्रोध वाढला पण दुसरा दिवस उजाडला आणि पोराने समजून घेतलं आपल्या पण चूक झाली बुंदी काय आपली नव्हती बाबाला वाढायला पाहिजे होती. आई बाबाला विनंती केली मला काय तुम्ही आवडू नका मला सेवा करायला जाऊ द्या. काही काही पोरांना लय आवड मला सेवा करायची आणि काही येतच नाही कितीही बोलवलं तरी त्याला सेवा करायची आवड. ते म्हणला आई बाबाला मला माफ करा पण आज असा वाद येऊ देणार नाही. ते जर बाबा दिसले तर मी किती बी टाकेन म्हणजे पोरग म्हणते आणि बाबा काय म्हणते बाबाला म्हणले पोरगण सून म्हणले आज तुम्ही अजिबात मंदिराकडे यायचं हा तुम्ही वाद करतात हो का तुम्हाला किती बुंदी घरी घालतो. ते म्हणला तुम्ही अजिबात बोलत नाही आधी जाऊन बसणार म्हणला सगळे पुढे जाऊन बसणार आणि पोरग काल तर दिसलं की मोसकाडीतच टाकणार ह्याचा क्रोधच शांत झाला नाही. त्याचा क्रोधच शांत झाला नाही. ही महाराज कीर्तन संपलं बसली पंगत बोलबट वाकवायचं बाबा कोणत्या पंक्तीने दिसते का आणि बाबा बघायचा हिरव्या कापड्यावाला आलं ना ठोकलं म्हणून समजायचा
आणि नेमकं योगावानी महाराज पोराने तीच पुंगत झाली आणि बुंदी 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 वाढीत आलं. बाबाच्या मिशाच्या आकडून फेटा पाया खाली घातलेला बघितला, गुडघे खाली ठेवलेला, रेटून माथ्यावर बसलेलं. पोराने गोळ केला, म्हणलं हे कालचं गिरायक आहे मला. त्याने एक मूठ नाही टाकली, दुर्डी खाली ठेवली आणि काय धरली, गोंधळ धरली टाकली, एक गोंधळ टाकली आणि मग सगळ्याला मुठ 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 वाढीत गेला. पण पोराने लक्षात धरलं, बाबा ही हात भरपूर बुंदी खाऊ घालायची, मला काल चुकलंच आपलं, उगच आपण हे केलं. मग पोरगा धरली पुन्हा दुसरी पंगत, बुंदी बुंदी कोण घेते बुंदी, बुंदीला कोणीच खायना, पण बाबाला खायचीच होती ना. पुन्हा पोरगा आलं, दुर्डी खाली ठेवली आणि 2-3 गोंधळी टाकल्या खापा खापा. ते म्हणता गिळ बाबा माझे काय बाबा दिले टाकले. 2-3 गोंधळी टाकल्याच्या नंतर पहिली एक पुन्हा 2-4 गोंधळी झाल्या. महाराज पोर आलो ना हिथं त्याच्यात. आणि मग हिथं आल्यावर म्हातारा काय म्हणतंय, काय पोरग तर काल तिथं आहे, पण त्याला काल त्यापासून बराच गुण आलाय म्हणलं. हा आज तर मला काय याला पोरासारखं पोरगच नाही, मला खरंच पोरग आलं, आपलं चुकलं मला. आता आपलं चुकलं का ह्याचं गरजाड भरलं, ह्याचं गरजाड भरलं ना मला. ते मला पोराचे चुक नाही, जाऊ दे पोरग चांगले कडे मला, पोरग चांगले. एक लक्षात ठेवा, इच्छा पूर्ण झाली, काय वाढला, लोभ वाढला, लोभ. आणि बाबांनी पदरवाडी फेकून दिली. महाराज हात धुतला, फेटा बांधला पदरशीर आणि शोधीत गेले. तर पोरग बुद्धीची पाठी घेऊन उभा राहिलेली होती. बाबांनी लांबूनच गेलं, कावटरून मिठी टाकली, गड्या मला माफ कर, मी तुला काल खवळलो, खरंच तुझा स्वभाव लईच गोड आहे, म्हणजे बुद्धीपेक्षा लईच गोड आहे. तुम्ही सांगा मला, काम या विकारातून क्रोधाला आणि लोभाला हा जन्म घालतो महाराज. तुकोबाला सांगतात, एका सहित 3 गेले, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. आता सृष्टी आनंदाची कशी झाली ही पुढं कधी येऊ आला तर पोहे. वेळ समाप्त झाली. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम कडूपणा गेली तैशी अम्मा गेली पांडुरंगी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अभंगाचं काहीशे पहिल्या चरणाचं दुसऱ्या चरणाचं थोडंसं चिंतन आपल्याकडून मांडलेलं आहे. आपण भरपूर पुढं शिल्लक आहे, 15 मिनिटं फक्त शिल्लक राहिलेले आहे. मला 15 मिनिटांमध्ये ही सेवा अगदी पूर्ण करायची आहे. आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पक करून असताना सेवेमध्ये जे काही बरोबर आहे ते माझ्या गुरुजनांचं चुकीचे माझ्या बुद्धीचे दोष आहेत. या ठिकाणी माझा आणि आपला सर्व ग्रामस्थांचा गावकऱ्यांचा पहिलाच परिचय आहे. मी आलेलो नाही. आपल्या शेजारी मी पांढरे असेल, इथलं करंजे असेल त्या बाबांनी कीर्तन केली, पण पोखरीमध्ये माझा पहिलाच योग आहे. आणि मी मग बोलून गेलो, भगवंतांनी ही सेवा माझी त्यांच्या यादीला लावून ठेवली असावं, म्हणून ही कार्यकर्त्याकडून, ग्रामस्थाकडून, गावकऱ्याकडून, संयोजकाकडून ही सेवा माझ्याकडे आली. आणि मी आपली ही सेवा या ठिकाणी जशी रविली तशी केली करतर आणि वाकडी केली देव जाणे, भगवान परमात्मा जाणे. हे झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना जाता जाता मी आपल्याकडे आलेलो आहे. तर मी तारीख घेताना सरपंचाला बोललो, मग सरपंचांनी मान्यही केलं. त्यांच्याच लोकांनी म्हणले तारीख घेताना मी शब्द दिलेला आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या जोडीदारांना सांगत होते आपल्याला महाराजांकडे जायचं आहे. श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी आमच्याकडे कार्यक्रम असतो. मी एक गावापासून 3 किलोमीटरवर डोंगरामध्ये अगदी साधनेसाठी निवांत थांबवतोय. नाही का, आळंदी पंढरीची वारी करायची, कथा कीर्तन करायची, मिळायला मिळतं आपलं तिथं जाऊन थांबायचं. आणि तिथं एक पुरातन पूर्वीच्या काळातला भंडारा चालू आहे. तोच भंडारा आपला आम्ही मोठा केला. थोडक्यात 99ला जोग महाराज शिक्षण संस्थेतून सुटल्याच्या नंतर मी जाऊन तिथं थांबलो. त्या टायमाला आपला काने आमच्या भंडारा गावातले भजने जाऊन करायचे. पण पुन्हा नंतर आम्ही कीर्तन करायला लागले, त्यानंतर फिरायला लागले, त्यानंतर लोक यायला लागली. आणि आतापर्यंत फार मोठा कार्यक्रम उत्सव त्या ठिकाणी होत आहे. पांढरी असेल, करंजी असेल, आपल्या भागातली बरीचशी तालुक्यातली गावं आपल्याकडे येतात. तर नव्याने आपला या ठिकाणी परिचय झालेला आहे आणि आपली सेवा झालेली आहे. तर आता मी तुमच्याकडे आलो आणि तुमची माझ्याकडे येत आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, सावड. हां, आता सावड फेडावं लागेल. आणि सावड तुम्ही नाही फिरली तर मग पुढल्या वर्षी मी सावड करीत नसतो. कारण सावड बुडव्या माणसाबरोबर सावड कशाला करायची.
नाही का. मी खास करून सांगतो, तुमच्याकडे पैशासाठी आलो नाही, नारळासाठी आलो नाही, काहीच नाही. मी माझ्या खिशातले 200 रुपयाचं डिझेल टाकले, मोटरसायकलवर आलोय आणि मला मोटरसायकलवर जायचं होतं. पण सरपंच सकाळपासून फोन करतात, गाडी पाठवतो, तुम्हाला घेऊन येतो आणि गाडीनं पुन्हा नेऊन सोडवतो. पण आम्ही म्हणलं इकडे हेल्पटा वाचू यांचा, सोडवते त्यांच्याकडे गाडी आहे इथं बा. माझ्याकडे गाडी नाही, घोडी नाही आणि काहीच नाही माझ्याकडे. पण आमच्यावर प्रेम करणारा वर्ग आहे, आमचं बापराव फुले, त्याच्या मामाचं गावही, म्हणून त्याला बी आणलं आणि आम्ही आलो आपल्यापर्यंत. दिवसभराचे कार्यक्रम करत करत 1-2 कार्यक्रम दिवसभराचे पार पाडत आपल्यापर्यंत आलो आणि आपली सेवा केली. तर ह्या सेवेचं फल माझ्या पदरात. मी पाकिट तुमचं घेत नाही, नारळ सुद्धा नेणार नाही, अजिबात नाही. मी आज नाही, मी 3-4 वर्ष झालं करत नाही, घेतच नाही. पण माणसं जोडल्याशिवाय जात नाही, हे लक्षात ठेवा. माणसं जोडल्याशिवाय जात नाही. आज जीवनामध्ये माणसाची गरज आहे. मी माझ्या जीवनात पैशाला किंमत दिली नाही सरपंच. मी जर पैशाला किंमत दिली असती तर मी 25 लाखाच्या गाडीत आज तुमच्या कीर्तनाला आलो असतो. पण मी पैशाला किंमत दिली नाही. माझ्या जीवनात ही पुढं बसलेलाच पैसा आहे सगळा. ही माझ्या जीवनात मी ठरवलं आणि त्यामुळं मी माणसं जोडतो, मी प्रेम करतो. माझ्यावर प्रेम करा, मला एवढं द्या, मला तुमचा काही रुपया लागत नाही. तर मग काही माणसं म्हणते, मग रात्रीचा बागडा लेट बोलत होता आणि एसटीत काय त्याची जावं येतोय, गाड्याला गाडी कसं काय देतात, आपल्या हातातला का गप्पा काही बी. अरे तुमच्यासाठी सांगतो, माझ्यावर तुमच्यासारखा असंख्य समाज श्रद्धा भावना ठेवणार आहे. त्याच्यामुळे मला बाहेर निघूच तर मोकळं जाऊन देत नाही महाराज. खिशात दक्षिणा घालतो आणि दक्षिणा माझी संन्याशी हाकाची महाराज. आणि दक्षिणात एवढं द्या तेवढं द्या, पाकिटात करता येतं एवढं द्या तेवढं द्या, दक्षिणात करता येतं का? तो भावनेचा सरळ त्याचा खेळ आहे. दिली घातली खिशात चालला गाडी, नाही तर घातली चालला. माझ्याकडे येण्या जाण्याची खर्ची खिशातच असते माझ्या, जायची यायची. त्याच्यामुळे मी ती नाराज होत नाही कोणत्या गावात. पण माणसं लुटली पाहिजे, आपल्यावर प्रेम करणारा वर्ग तयार आपल्याकडे झाला पाहिजे. आणि तो कधी होईल, जसा मी तुमच्याकडे आलो, मला तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर माझ्या मनात आनंद निर्माण झाला, तसं तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येतात आणि माझा कार्यक्रम बघताल त्यावेळेस तुम्हालाही वाटेल की बाबा काहीतरी महाराजाची आहे प्रतिष्ठा, नाही का, हे नुसते गप्पा हानीत नाहीत. आणि म्हणूनसाठी मी आयुष्यात माणसं जोडायचं काम केलेलं आहे. तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेल की ज्या दरीमध्ये सायकल जात नव्हती 99 साली, त्या दरीमध्ये जवळपास आता हजारांनी माणसं उभं राहायला लागले. ते वाहनंदी किती, हे केवळ माझ्या ह्या भावनेचं आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या वर्गाचं फल आहे. आणि म्हणूनसाठी माता भगिनीला आणि सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो, मी एकट्या सरपंचावर सावड फिरून घेणार. त्यांनी मला मग सांगितलं आम्ही येणार आहे काही करते, पण सरपंचावर एकट्या सावड फिरून घेणार नाही, नाही का. आपण सगळ्यांनी जितकं शक्य होईल त्यांनी या. राहिलेली पुढल्या वर्षी या, त्याच्या पुढल्या वर्षी या. मी जवळ येतो तोवर तुम्ही या आणि मी ज्या दिवशी यायचो नाही त्या दिवशी तुम्ही येऊ नका, काय अडचण नाही. फिट आपली. पण आता आलो तर आता 3ऱ्या सोमवारी 31 तारखेला आपल्याकडं सर्वांनी यावं. सरपंचासाठी त्यांचे सगळे कार्यकर्ते अगदी नियोजन मस्त करतायत. मी त्या पुढच्या ती बघितल्याच्यानंतर मला आनंद वाटला. आणि जाता जाता फक्त आता ग्रामस्थांना एकच विनंती करतो, जसं यावर्षी कार्यक्रम 7 ते 9 मध्ये चालवला आणि अन्नदान केलं ना, तसं याच्यात बदल अजिबात करू नका. हात जोडून विनंती करतो. 7 ते 9 कीर्तन ठेवायची, नंतरच अन्नदान करा, एवढी फक्त विनंती करतो. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांनी हाताने टाळी, मुखाने जगत गुरु तुकोबारायचं भजन करा. तुका